सर्वप्रथम ज्या ज्या महापुरुषांना व महानायकांना बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता संघर्ष केला, आपले जीवन अर्पण केले, त्या सर्व महानुभावांना मी सर्वप्रथम आपल्या बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून अभिवादन करतो. आज 10 मार्च आहे आणि आपण सर्व जाणता की आज भारतातील स्त्री मुक्तीच्या प्रणेता, देशातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिन आहे. आणि त्यांच्या या स्मृती दिनानिमित्त बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून आपण सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन करूयात. या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त बहुजन संघटक या पेजचे आदरणीय राहुल खंदारे सर यांनी इथे बोलण्याची संधी मला दिली, त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आपण सर्वजण जाणता की सावित्रीबाई फुले यांचे महापरिनिर्वाण नेमके कसे झाले. आज त्यांचा स्मृती दिन आहे आणि त्यांच्या या काही स्मृतींना आजच्या या प्रबोधन सत्राच्या माध्यमातून आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहित आहे की 1897च्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या आसपास जी प्रचंड प्रमाणात प्लेगची साथ निर्माण झाली होती आणि या प्लेगच्या साथीमुळे अनेक लोक आपला जीव दगावत होते. अशा भीषण परिस्थितीमध्ये या गोरगरीब, दीनदलित लोकांना या दुःखातून सावरण्यासाठी, या दुःखाच्या काळामध्ये त्यांना आधार देण्यासाठी म्हणून सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या आणि या दीनदुबळ्या दुःखी रोगी लोकांना साथ सहकार्य केलं. आपला मुलगा डॉक्टर यशवंतराव ज्योतिराव फुले, डॉक्टर यशवंतराव सावित्री ज्योतिराव फुले यांनी जे हॉस्पिटल चालू केले होते पुणे शहरापासून काही अंतरावर, या हॉस्पिटलमध्ये अनेक प्लेगच्या रोगानं ग्रासलेल्या पीडितांना, रुग्णांना सावित्रीबाई फुले तिथपर्यंत नेत होत्या, त्यांची सेवा करत होत्या. आणि ही सेवा करत असतानाच रुग्ण पांडुराव बापूजी गायकवाड नावाच्या एका अस्पृश्य समाजातील व्यक्तीला जेव्हा प्लेगची साथ झाली, प्लेगची लागण झाली आणि ही गोष्ट जेव्हा सावित्रीबाईंना समजली, तेव्हा सावित्रीबाई फुले स्वतः त्या गायकवाड या अस्पृश्य समाजातील त्या रुग्णाकडे गेल्या आणि त्याला धरून, त्याला पकडून आपल्या मुलाच्या यशवंतरावच्या हॉस्पिटलकडे घेऊन जात होत्या, रुग्णालयाकडे घेऊन जात होत्या. त्याला उपचार द्यावेत अशी त्यांची मनोभावना होती, त्याचा जीव वाचावा अशी त्यांची मनोभावना होती. आणि पांडुरंग बापूजी गायकवाडला सोबत घेऊन जात असतानाच त्याच्यापासून सावित्रीबाईला सुद्धा प्लेगची लागण झाली. हा संसर्गजन्य रोग होता आणि अनाथांची, दुःख्यांची सेवा करत करत असतानाच सावित्रीबाईची प्राणज्योत आजच्याच दिवशी म्हणजे 10 मार्च 1897ला मावळली. बांधवांनो, आज त्यांचा स्मृती दिन आहे. आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून जीवनाच्या शेवटपर्यंत ज्यांनी समाजाची अतिशय निस्वार्थपणे सेवा केली, ज्यांनी समाजाच्या उद्धाराकरिता कार्य केले, त्या सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे. बांधवांनो, काही लोक जे सर्वसामान्य लोक असतात, परंपरेने ज्या जुन्या वाटा तयार करून ठेवलेल्या असतात, त्या परंपरेने निर्माण केलेल्या जुन्या वाटेवरून ते चालत राहतात आणि ते चालत चालत तसेच मरूनही जातात. परंतु काही निश्चयी लोक, काही पराक्रमी लोक, काही क्रांतिकारी लोक परंपरेने घालून दिलेल्या या वाटा नाकारतात आणि स्वतःच्या प्रयत्नांतून, स्वतःच्या अपार कष्टातून नवीन वाटा तयार करतात. इतिहास अशा लोकांना महापुरुष अथवा महानायिका म्हणून संबोधितो. त्यापैकीच एक म्हणजे भारताच्या इतिहासातील अत्यंत क्रांतिकारी नाव, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. खर तर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलायचं म्हटलं की ज्योतिबा फुलेंना वगळून त्यांच्याविषयी काही बोलता येत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, ती म्हण कितपत खरी आहे हे सांगता नाही येणार, परंतु ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवन प्रवासाकडे पाहिले की ती म्हण मात्र त्यांना तंतोतंत लागू होते. ती म्हण अशी आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांच्या आईचे मार्गदर्शन होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील माता रमाईने अपार व मोलाचे सहकार्य त्यांच्या जीवनामध्ये केले. अगदी त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीमागे
कोण होते? तर त्यांची सहजीविनी, त्यांची पार्टनर सावित्रीमाई फुले ह्या होत्या, हे आज आपण अभिमानानं सांगू शकतो. म्हणून दुधातून जसं लोणी बाजूला काढावं किंवा लोण्यातून तूप बाजूला काढावं, तसंच ज्योतिबा फुलेंच्या जीवनातून सावित्रीमाई फुलेंचं जीवन हे कितीही वेगळं करण्याचा जरी आपण प्रयत्न केला तरी ते ज्योतिबा फुलेंच्या नावापासून सावित्रीमाई फुलेंचं नाव वेगळं करणं किंवा सावित्रीमाई फुलेंच्या नावापासून ज्योतिबांचं नाव फुलेंचं नाव वेगळं करून त्यांना आपल्यासमोर मांडणं हे मला तरी शक्य वाटत नाही. कारण हे दोन जीव हे एकमेकात अशा पद्धतीनं सामावलेले आहेत आणि त्या दोघांनी मिळून जीवनामध्ये अशा पद्धतीचं अलौकिक अद्वितीय असं कार्य केलेलं आहे की त्या दोघांनाही एकमेकांपासून वेगळं करून समोर मांडणं हे फार महाकठीण काम आहे. म्हणून सावित्रीमाई फुलेंच्या जीवनाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनाचा सुद्धा विचार करावा लागतो, ते सुद्धा आपल्या समोर मांडावं लागतं. सावित्रीबाई फुलेंना आपल्या आजच्या बोलण्याचा विषय आहे स्त्री मुक्तीच्या प्रणेता. भारतातील समस्त स्त्रियांना त्यांनी मुक्त केलं आणि त्या मुक्त करणाऱ्या त्या अग्रणीय नेत्या आहेत असं माझं मत आहे. परंतु फक्त स्त्रियांच्याच मुक्तीचा त्यांनी कार्य केले का? तर अजिबात नाही. भारतातील कित्येक पिढ्यानपिढ्यांपासून जे म्हणजे अतिशय नरक यातना ज्याला म्हणता येईल किंवा अत्यंत हाल अपेक्षा सहन करून जो समाज जगत होता त्या समाजाला तिथून बाहेर काढून त्यांच्यामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंनी केलेलं आहे. या जगातील ज्याला आज जग ज्ञानाचा उच्चांग शिखर म्हणून बघतो असे ज्ञानाचे महासागर बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानतात. यापेक्षा ज्योतिबा फुले हे किती मोठे आणि महान होते. जर बाबासाहेबांसारखा महामानव ज्योतिबा फुलेंना आपला गुरु मानत असेल तर ज्योतिबा फुलेंची थोरवी, ज्योतिबा फुलेंचं मोठेपण यापेक्षा वेगळ्या शब्दात आणखी सांगण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. अशा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीमाई फुलेंचा लग्न होऊन ते दोघं सोबत एकत्र आले आणि जेव्हापासून ते एकत्र आले तेव्हापासून ज्योतिबा फुलेंनी सावित्रीमाई फुलेंना लिहायला शिकवले, वाचायला शिकवले. परंपरेने आम्हाला सांगितलं होतं की स्त्रियांना लिहायचं नाही, वाचायचं नाही. ज्योतिबा फुलेंनी परंपरेनं, मनस्मृतीनं, वैदिक धर्मग्रंथांनी लादून दिलेला हा कायदा कानून बाजूला सारला, तुडवला आणि सावित्रीमाई फुलेला या वर्ण धर्माच्या विरोधात जाऊन स्वतःच्या पत्नीला शिकवलं. म्हणून सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मिळून 1 जानेवारी 1848 ला भारताच्या भूमीमध्ये पहिली शाळा निर्मिती पुण्यामधून ते करू शकले. पुण्यामध्ये त्यांनी भरपूर शाळा सुरू केल्या आणि शिक्षण ही काही फक्त वैदिकांच्या घरातील मत्तेदारी नाही. ज्ञान हे काही फक्त वैदिकांच्या 5वीला पुजलेलं नाही. विद्या संपादन करणे, ज्ञानार्जन करणे, शिक्षण घेणे, वैदिक धर्मग्रंथ सांगत होते की ही फक्त आमची आणि आमचीच कुवत आहे, बाकी कुणीही ते शिकू नये. पेशवाईच्या आधी किंवा इंग्रज भारतात येण्याच्या आधी असंख्य बहुजन समाजातील लोकांनी शिक्षण घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे कसे अमानुषपणे छळ करण्यात आले याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे संत तुकाराम महाराजांचं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, वेदांचे पठण केले. आपल्याला माहित आहे पैठणमध्ये त्यांच्या विरोधात खटला भरून त्यांना दंड करण्यात आला आणि तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली. मराठा समाजातील एका श्रेष्ठ व्यक्तीबद्दल मी हे बोलत आहे. संभाजी महाराजांनी बुधभूषणम ग्रंथ लिहिलता, त्यांची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली हे आपल्याला माहित आहे. मी मराठा समाजाबद्दल बोलतोय बंधू भगिनींनो, मी अस्पृश्य समाजाबद्दल, महिलांबद्दल बोलतच नाहीये. जेव्हा मराठ्यांची ही अवस्था होती तेव्हा इतर समाजाची, पेशव्यांच्या किंवा त्याच्या आधीच्या काळात काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो. आपल्याला रामायण माहित आहे. रामायणामध्ये शंभुकाची हत्या का करण्यात आली याच्या पाठीमागे सुद्धा हेच कारण दडलेले आहेत. एवढंच नव्हे, ज्योतिबांच्या काळाच्या काही काळ आधी जर आपण पाहिलं तर मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारिसदार असं प्रबोधन ठाकरे त्यांच्या पुस्तकामध्ये ज्यांचं वर्णन करतात ते प्रतापसिंह भोसले
यांना जेव्हा लिहायचं होतं, वाचायचं होतं, शिक्षण घ्यायचं होतं, तेव्हा पेशव्यांनी त्यांना छत्रपती पदावर बसवण्याच्या आधी त्यांच्याकडून काही अटी लिहून घेतल्या होत्या. त्या अटीमध्ये एक अट अशी दिली होती की मी स्वतः क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी वारीसदार असलो आणि मी स्वतः राजा छत्रपती जरी असलो तरी देखील मी लिहिणार नाही, वाचणार नाही, ज्ञान अर्जन करणार नाही, वेदांचं पठण करणार नाही, शिक्षण घेणार नाही. जेव्हा छत्रपती प्रतापसिंह भोसले राजांची ही अवस्था होती पेशव्यांच्या काळात, तेव्हा इतर बहुजनांची काय अवस्था असेल हो? तुम्हाला म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले ही गोष्ट, आपण ती वाचायला पाहिजे, की जेव्हा छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराजांना लिहायचं किंवा वाचायचं असेल तेव्हा त्यांची आई जेव्हा सगळे रात्री झोपलेले असायचे तेव्हा सगळे झोपल्यानंतर रात्री गुपचूपपणे चिमणी लावून महाराष्ट्राच्या छत्रपतीला लिहायला वाचायला शिकवायच्या. महाराष्ट्रात त्या काळामध्ये छत्रपतीपेक्षा मोठं पद कुठलं नव्हतं आणि महाराष्ट्राच्या छत्रपतीची जर पेशव्यांनी ही अवस्था करून ठेवली असेल तर इतर समाजाचं काय अवस्था असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. फार भयंकर परिस्थिती होती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं काम एवढं मोठं का वाटतं? ज्योतिबा फुलेंनी आजच्या आपण कालखंडामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं काय कार्य आहे, त्यांनी काय केलं, हे आजच्या पिढीला जर सांगायला जातो त्यांना त्याचं महत्व पटणार नाही. परंतु आपण ज्योतिबा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये जाऊन जर त्यांचं कार्य बघू, काय परिस्थिती होती त्यांच्या कालखंडात. ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या कार्याला सुरू करण्याच्या जस्ट आधी पेशवाई होती आणि पेशव्यांच्या काळात काय परिस्थिती होती याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्यांचं कार्य किती मोठं आहे, किती महान आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. उगीच बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला गुरु मानत नाही. काय अवस्था होती पेशव्यांच्या काळामध्ये? इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होती? इथल्या अस्पृश्यांची काय अवस्था होती? इथल्या महिलांची काय अवस्था होती? पेशव्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था होती माहिती तुम्हाला? ह्या पेशव्याचा जो घरातील त्यांचा जो राज्यकारभार होता, सगळे बहुतांश सावकार हे ब्राह्मण जातीचे असत. मी नाही सांगत आहे, पंढरी सीताराम पाटील किंवा धनंजय कीर यांनी जे महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र लिहिलंय हे चरित्र आपण वाचायला पाहिजे. या पुस्तकामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट दिलेली आहे की पेशव्यांच्या काळात बहुजनांची अवस्था काय होती, येथील शेतकऱ्यांची काय अवस्था होती. तर अमृतराव नावाचा जो पेशव्यांचा अधिकारी होता, हा येथील शेतकऱ्यांना, जर येथील शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल आणि ते कर्ज नाही फेडू शकले तर पेशवे त्यांना जिवे मारायचे, त्यांच्या नाकापाशी मिरचीचा धूर करायचे, त्यांना उकळत्या तेलात टाकायचे, त्यांना तापलेल्या तव्यावर बसवायचे. मी कोणाबद्दल सांगतोय? पेशवाई काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था कशी होती? आता मला प्रश्न पडतो, शेतकरी नेमके कोण होते? इथल्या महार, मांग, चांबार, कुंभारांकडे तर शेती नव्हती. मग शेती कोणाकडे होती? तर इथल्या मराठ्यांकडं, इथल्या माळ्यांकडं, इथल्या धनगरांकडं. म्हणजे जे आपण आजच्या भाषेमध्ये ज्यांना शूद्र, वैदिक भाषेनुसार ज्यांना शूद्र आणि आजच्या संविधानिक भाषेनुसार ज्यांना आपण ओबीसी आणि मराठा संबोधितो, त्या मराठा आणि ओबीसी समाजाची पेशवे काळामध्ये काय अवस्था होती? जर एखाद्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतला असेल तर गहाण म्हणून हे पेशवे, तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी जर काय नसेल तर घरातील त्याच्या मुलीला, मुलाला गहाणखत म्हणून लिहून घ्यायचे. आणि जर हा शेतकरी ते कर्ज नाही फेडू शकला तर आयुष्यभर त्या मुलाला आणि मुलीला गुलाम म्हणून घरातील कामं करायला लावायचे, शेतातील कामं करायला लावायचे, गुलामासारखं वागवायचे. शेतकऱ्यांनी कर्ज नाही फेडू शकले तर त्यांना गरम तव्यावर बसवायचे, कढाईत तेल तापलेल्या कढाईत ओतायचे, त्यांना वाकून त्यांना मिरचीचा धूर द्यायचे. अशी बिकट आणि बेकार अवस्था शेतकऱ्यांची पेशव्यांच्या काळात झालेली होती. इथल्या अस्पृश्यांची अवस्था काय होती? तर कमरेला झाडू आणि गळ्यात मडके अडकवलेले होते. दुपारी जेव्हा ऊन नसायचे तेव्हा अस्पृश्यांनी घराच्या बाहेर पडायचे हो. का? कारण तेव्हा सावली त्यांची कुणाच्या अंगावर पडू नये, त्यामुळे कुठल्या ब्राह्मणाला विटाळ होऊ नये. त्यांच्या थुंकी जर आली तर त्यांनी ती मडक्यातच थुकावी. त्यांच्या पाऊल खुणा सुद्धा पाठीमागे जमिनीवर राहू नयेत म्हणून माग झाडू सारखा एखादा असा खराटा लावलेला असायचा. कुठल्या जगात अशी तुम्ही गुलामगिरी पाहिली नसेल. अशा भीषण पद्धतीची गुलामगिरी इथल्या अस्पृश्यांवर, इथल्या शेतकऱ्यांवर यांनी लादली होती.
महिलांच्या संदर्भात काय होती परिस्थिती पेशव्यांच्या काळात? धनंजय कीर्णे यांनी एक गोष्ट दिलेली आहे की पेशव्यांच्या काळात स्त्रियांची अवस्था इतकी इतकी खालच्या लेवलला जाऊन यांनी नैतिकता नावाचा प्रकार ठेवला होता की बुधवार पेठेपासून गंज पेठेपर्यंत पेशव्यांच्या काळामध्ये स्त्रियांना नग्न अवस्थेत त्यांची धिंड काढली जायची. बाजीराव पेशवा जेव्हा साताऱ्याच्या वाईजवळ येत आहे ही गोष्ट साताऱ्यातील महिलांना कळली, तेव्हा साताऱ्यातील महिलांनी बाजीरावाच्या व्यभिचारापासून वाचण्यासाठी स्वतःचा जीव विहिरीत उड्या टाकून दिला. म्हणजे एवढी दहशत होती या बाजीरावाची. आमचे मराठा बांधव किंवा ओबीसी बांधव म्हणतात भीमा कोरेगावचा आमचा काय संबंध आहे? 1818ला जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं ते तर फक्त बौद्धांचं आणि महारांचं आहे. तिथं महार लोक लढले, आमचा काय संबंध आहे? हा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं, ज्या स्वराज्यामध्ये जातीभेदाला थारा नव्हती, 18 पगड जातीचे लोक रयत या नावानं एकमेकांसोबत गुण्या गोविंदानं राहण्याचा प्रयत्न करत होते. शिवरायांच्या स्वराज्यात जातीभेदाला थारा नव्हती. पेशवाईंनी जातीभेदाचा अहम टोक गाठला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांकडे आईच्या दर्जानं पाहिलं जायचं, स्त्रियांचा सन्मान केला जायचा. याची कित्येक उदाहरणं शिवचरित्रात सांगता येतील. पेशव्यांच्या काळात स्त्रियांच्या नग्न अवस्थेत दिंडी काढल्या जायच्या. अस्पृश्यांना मानाचं आणि सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी छत्रपती शिवरायांनी महान प्रयत्न केले, मोठे प्रयत्न केले. त्यांच्या स्वराज्याच्या मावळ्यात, त्यांच्या गुप्तहेर खात्यात अस्पृश्य समाज होता. पाटीलकी त्यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना दिली आणि पेशव्यांनी या अस्पृश्यांच्या गळ्याला मडकी आणि कमरेला झाडू बांधले. मला वाटतं जर छत्रपती शिवाजी महाराज पेशव्यांच्या काळात परत जन्मास आले असते ना, तर त्यांनी हे सगळे पेशवे कापून काढले असते. ज्या आदर्श नीतिमूल्यांच्या आधारावर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, ते सगळे नीतिमूल्य पेशव्यांनी पायदळी तुडवले आणि इथल्या बहुजनांना गुलामीत लादले. अशा भीषण परिस्थितीमध्ये जेव्हा इंग्रज आले आणि 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावचे युद्ध झाले, त्या युद्धामध्ये येथील बहुजनांनी पेशव्यांना हरवले. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची सुटका करून घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही थोड्याफार प्रमाणात सुखसुविधा अधिकार मिळायला लागले ते इंग्रजांचं राज्य आल्यापासून मिळायला लागले. म्हणून जेव्हा पेशव्यांचं राज्य संपलं तेव्हा पेशव्यांच्या आश्रितावर जगणाऱ्या लोकांपेक्षा जास्त पेशव्यांविषयी अश्रू ढाळणार कोणी राहिलं नव्हतं शिल्लक. म्हणजे पेशव्यांच्या पैशांवर, पेशव्यांनी टाकलेल्या तुकड्यावर, पेशव्यांनी दिलेल्या मिठावर जगणारे जे लोक होते, फक्त त्यांनाच दुःख झालं पेशवाई गेल्याचं. अन्यथा पेशवाई गेल्याचं दुःख कुणालाच झालं नाही. येथील महिलांनी तर आनंदोत्सव साजरा केला म्हणे. ही अशी पेशवाई गाडली गेली 1818ला. आणि पेशवाई गाडली गेल्यानंतर जो महापुरुष महामानव पुण्याच्या भूमीमध्ये ज्यांचं कार्य सगळ्या देशाला प्रेरणादायी ठरलं, त्यांचा जन्म झाला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहजीविनी सावित्रीमाई फुले. या दोघांनी मिळून धर्मव्यवस्थेने जे काही म्हणून कायदे कानून आमच्या बहुजन समाजावर लादले होते ते नाकारले आणि बहुजनांना यांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अथांग प्रयत्न केले. त्यातला पहिला प्रयत्न म्हणजे 1 जानेवारी 1848ला सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैदिकांच्या छाताडावर पाय देऊन बहुजनांच्या शिक्षणाची दारं खुली केली आणि भारतातील पहिली शाळा सुरू केली. सावित्रीमाई फुलेंना ज्योतिबांनी लिहायला वाचायला शिकवलं होतं. त्यामुळे सावित्रीमाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका बनू शकल्या, पहिल्या मुख्याध्यापिका होऊ शकल्या आणि त्यांनी कित्येक वर्षापासून लादलेल्या या गुलामीला लाथाडून बहुजनांच्या मुक्तीचे मार्ग खुले केले. बांधवांनो, सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केलेलं कार्य हे एवढं महान आहे, एवढं पराकोटीचं आहे की आज आपण किती जरी उपकार त्यांचे मांडले तरी ते फिटू शकणार नाहीत. एवढं महान त्यांचं कार्य आहे, एवढे अनंत त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. सावित्रीमाई फुले यांनी ज्योतिबा फुलेंना फार मोठ्या प्रमाणात साथ सहकार्य केलं. प्रत्येक पावलोपावली ज्योतिबांना सावित्रीमाई फुलेंची साथ लाभत होती.
जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणातून बहुजनांचा उद्धार करण्याचं एक कार्य सुरू केलं, तेव्हा त्यांच्या भाऊकीने ब्राह्मणांच्या दबावात येऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एवढंच नव्हे तर त्यांचे वडील गोविंदराव फुलेंना सुद्धा धमकावून सांगितलं की तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला हे काम बंद करायला लाव. गोविंदराव फुले यांनी काळजीपोटी म्हणा किंवा या ब्राह्मणांच्या दबावामध्ये येऊन म्हणा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना समज देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे काम बंद करा. परंतु बहुजनांच्या उद्धारासाठी पेटून उठलेल्या ज्योतिबा फुलेंनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्या वडिलांना सांगितलं की मी हे काम कधीही बंद करू शकणार नाही. सावित्रीबाई फुलेंची साथ त्यांना होती. ज्योतिबा ऐकायला तयार नाहीत, म्हणून गोविंदराव फुलेंनी त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले, स्वतःच्या सुनेसमोर आणि स्वतःच्या मुलासमोर. पर्याय क्रमांक 1 होता, तुम्ही हे सर्व बहुजनांच्या उद्धारासाठी म्हणून जे काही शाळा सुरू केल्यात ना, हे बहुजनांना शिकवण्याचा जे तुम्ही धंदा लावलाय हा तात्काळ बंद करा, अन्यथा माझ्या घराबाहेर जा. पर्याय क्रमांक 2. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या समोर मोठा प्रश्न होता की स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचं घर दार, बापा समान सासरा, स्वतःचे वडील यांना नाकारून ह्या गोरगरिबांच्या, ह्या दीनदुबळ्यांच्या कित्येक पिढ्यानपिढ्यांपासून जे गुलामीत खंगत पडलेले आहेत त्यांना मुक्त करण्याचा मार्ग निवडावा की ऐशोआरामाचं जीवन स्वीकारून इथेच घरात राहावं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या समोर प्रश्न होता. परंतु बांधवांनो, त्यांनी ऐशो आरामाचं, वाड्यात राहणारं, सुख सुविधा उपभोगणारं जीवनाला नाकार दिला. अतिशय स्पष्ट आणि प्रांजळ शब्दात त्यांनी आपल्या वडिलांना आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्या सासऱ्यांना सांगितलं की आम्ही जो मार्ग निवडला आहे याच्यामध्ये असंख्य संकट आहेत, असंख्य काटे आहेत, आम्ही हे जाणतो. आज त्याचं पहिलं आम्हाला उदाहरण मिळत आहे की आम्हाला राहत्या स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागत आहे. परंतु काही हरकत नाही, आम्हाला या कार्यासाठी आणि बहुजनांचा उद्धार केल्याप्रती स्वतःच्या घरातून बाहेर पडायची वेळ येत असेल तर आम्ही बाहेर पडू, परंतु बहुजनांना शिक्षण देऊन त्यांना गुलामीतून मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्वतःच्या घरातून बाहेर पडले, अंगावरच्या कपड्यावर आणि सोबत काही थोडेफार कपडे घेऊन बाहेर पडले. तेव्हा काय करायचं, कुठं राहायचं? अशा परिस्थितीमध्ये एखाद्याची बायको म्हणली असती की हे असं घरदार सोडून, असं वनवन फिरून, असं हे दुःख दारिद्र्य सहन करून काय गरज आहे ह्या बहुजनांच्या पोरांना शिकवण्याची? आपण आपलं गपचिप आपल्या घरात राहू, सगळं काय आहे, शेती आहे, सगळं वेल सेटल आहे, काय गरज पडली हे सगळं काम करण्याची? परंतु सावित्रीबाई फुले असं म्हटल्या नाहीत. ज्योतिबा फुलेंचा हातात हात घेऊन त्यांनी समाजाच्या उद्धाराचा रस्ता नेटानं चालण्याचा प्रण जणू मनी बाळगला होता. स्वतःचं घरदार सोडून बाहेर राहिले. एका उस्मान शेख नावाच्या एका मुस्लिम समाजाच्या घरामध्ये त्यांना एक छोटीशी रूम मिळाली, खोली मिळाली. त्या खोलीत राहिले, प्रचंड हाल सहन केले, परंतु हे काम नित्य नियमाने त्यांनी चालू ठेवले. आज आपण ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा जो एवढा उदो करतो, आज एवढा जयघोष जो आपण त्यांचा करतो, तो या कारणामुळे. कुठले महापुरुष असेच निर्माण होत नाहीत, त्यांच्या पाठीमागे महाकोटीची पराकष्ट असते, खूप दुःख यातना त्यांनी सहन केलेले असतात. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना तुमच्या आमच्या शिक्षणासाठी स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. एवढंच नव्हे, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचं अनेक दृष्टिकोनातून काम आहे, बहुआयामी असं त्यांचं कर्तृत्व आहे. फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी काय काय कार्य केले याचा आढावा जर आपण घ्यायचा म्हटला तर ते असंख्य आहेत. मला वाटतं ते एका भाषणात, एका पुस्तकात सामावू शकणार नाहीत. परंतु काही ठळक गोष्टी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल, पुण्यामध्ये त्या काळामध्ये विधवांच्या संदर्भात प्रचंड मोठा समस्या निर्माण होऊन बसली होती. स्पेशली ब्राह्मण समाजामधील विधवा त्या काळामध्ये पाळण्यात लग्न लावले जायचे, आणि पाळण्यात लग्न लावले जायचे, तो मुलगा जर लहान नवरा मुलीचा काही काळामध्ये दगावला, लहान वयात दगावला, तर अख्खं आयुष्य त्या मुलीला विधवा म्हणून जगावं लागायचं. सतीप्रथा सारखे भयानक कानून होते. सती नाही गेला तर विधवा म्हणून अत्यंत दयनीय अवस्थेत त्यांना जीवन जगावं लागायचं. ह्या विधवा जेव्हा तरुण अवस्थेत यायच्या तेव्हा समाजातील किंवा त्यांच्याच घरादारातील काकस्पर्श पिक्चर जर आपण मराठीत पाहिला असेल तर आपल्याला लक्षात येईल, त्यांचा उपभोग हे काही बदमाश लोक त्यांच्या घरादारातील किंवा बाहेरचे लोक घ्यायचे, आणि अशा परिस्थितीत त्या जर प्रेग्नेंट राहिल्या तर समाजामध्ये आपला जीव वाचवायचा कसा, आपली इज्जत कशी वाचवायची म्हणून त्या जीव द्यायच्या.
जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ही गोष्ट कळली, मी काय सांगत आहे की बघा, म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमध्ये मानवता किती उच्च कोटीची मानवता त्यांच्यामध्ये भरलेली होती पहा. कुणी ब्राह्मण जातीतील विधवा महिला स्वतःला पोटातलं बाळ आहे म्हणून समाजामध्ये इज्जत वाचवण्यासाठी म्हणून जेव्हा स्वतःचा जीव द्यायच्या, त्यांचे दुःख सुद्धा या महामानवा आणि महानायिकेच्या नजरेआडून गेलं नव्हतं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी एक पत्रक तयार केलं, एक पॅम्पलेट तयार केली आणि ब्राह्मणांच्या घराघरावर जाऊन ती चिटकवली. त्यामध्ये मजकूर असा होता की कुठल्याही पीडित महिलेला प्रसवावधान करायचे असेल, तिला ती डिलिव्हरी करायची असेल, बाळाला जन्म द्यायचा असेल तर काळजी करू नये, गुप्तपणे तिने आमच्या घरी यावं आणि बाळाला जन्म द्यावा, मात्र या कारणासाठी तिने स्वतःचा जीव देऊ नये. पहा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी बाल हत्या प्रतिबंध गृह त्या काळामध्ये निर्माण केलं. एक प्रकारे त्यांनी ही ब्रह्मवृंदाच्या कानाखाली कानशिलात मारलेली मोठी चपराक होती असं म्हणावं लागेल. फार मोठी हिंमत लागते या गोष्टीसाठी. दुसऱ्यांच्या विधवेला एका वेगळ्या संबंधातून निर्माण झालेलं बाळ जन्मास घालायचं होतं, तर त्यासाठी त्यांनी त्यांची दारं खुली केली. बाल हत्या प्रतिबंध गृह काढलं आणि अशा महिलांना आधार दिला. सावित्रीबाई फुलेने त्यांची संगोपन केलं. काही काही महिला बाळांना जन्म द्यायच्या आणि तिथून निघून जायच्या. मग त्या बाळाचं संगोपन कुणी करायचं, त्यांची आई कुणी व्हायचं, त्यांची पुढची देखभाल कुणी करायचं, याची सगळी जिम्मेदारी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंवर येऊन थांबत होती. अशीच एक महिला एकदा गुप्तपणे ज्योतिबांच्या घरी आली. तिने एका बाळाला जन्म दिला आणि तिथून निघून गेली. त्या बाळाचं पुढे काय करायचं असा प्रश्न जेव्हा होता, तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने त्या बाळाला स्वतः संगोपन केलं. स्वतःचं लेकरू त्याला मानलं, त्याला दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत असं ठेवलं आणि त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला नंतर डॉक्टर केलं. सावित्रीबाई फुलेंना अपत्य होत नव्हतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंच्या घरातील लोक म्हणले, दुसरं लग्न कर, तुला तुझ्या बायकोला काय लेकबाळ व्हाय नाही, ती वांज आहे, तू दुसरं लग्न कर. ज्योतिबा फुले म्हटले, ते वांज आहे तर मी पण वांजोटे आहे. माझं जसं तुम्ही दुसरं लग्न लावून द्यायचं म्हणताय, कदाचित दोष माझ्यात पण असू शकतो. मग काय सावित्रीचं दुसरं लग्न लावून द्यायचं? मूल होत नाही म्हणून ज्योतिबा फुलेंनी दुसरं लग्न केलं नाही, तर एका विधवा महिलेपासून जे बाळ जन्मास आलं होतं ते बाळ त्यांनी दत्तक घेतलं. मानवता म्हणत आहे मी की किती उच्च कोटीची मानवता त्यांच्यामध्ये दडलेली होती. आपण त्यांना उगाच महात्मा, महामानव, महापुरुष, महानायिका, क्रांतिज्योती उगाच म्हणत नाहीत. त्यांचा महापरिनिर्वाण देखील सेवा करत करत झालेला आहे. आपल्याला माहिती आहे गोष्ट. ज्योतिबा फुले जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत सावित्रीबाई फुले त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत राहिल्या. स्वतः सावित्रीबाई फुले ह्या संपादिका होत्या. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः कविता, असंख्य कविता लिहिल्यात. आता महाराष्ट्र शासनाने जे त्यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित केले त्याच्यामध्ये त्या दिलेल्या आहेत. जवळजवळ 41 कविता सावित्रीबाई फुलेने लिहिल्या होत्या. म्हणजे आज आपण जे काव्यसंग्रह, कविता आपण म्हणतो, त्याच्या मला वाटतं सावित्रीबाई फुलेंना त्याच्या प्रणेता म्हणावं लागेल. ह्या काव्यसंग्रहाच्या काव्य फुले नावानं सावित्रीबाई फुलेने काव्यसंग्रह पब्लिश केला होता त्या काळामध्ये. त्यामध्ये 41 कविता सावित्रीबाई फुलेने लिहिलेल्या आहेत. आज महाराष्ट्र शासनाने त्या पब्लिश केलेल्या आहेत. ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. सत्यशोधक समाजाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांनी अग्रणीय राहून काम केलं. सत्यशोधक समाजामध्ये ब्राह्मणांविना लग्न लावायचे असतील किंवा अनेक विधी काढायचे असतील तर त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सहभाग होता. सत्यशोधक समाजाची विचारधारा गावखेड्यात पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठं कार्य केलं. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये काय होते ना, ज्योतिबा फुलेंचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या सावलीमध्ये आपण सावित्रीबाई फुलेंना बघतो. परंतु सावित्रीबाई फुले या प्रचंड मोठ्या विद्वान होत्या असं म्हणता येईल. त्या स्वतः लेखिका होत्या, कवयित्री होत्या, संपादिका होत्या. असं बहुआयामी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. अस्पृश्यांसाठी जेव्हा पाण्याचा हौद ज्योतिबा फुलेंनी खुला केला त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा मोठा वाटा आहे. सावित्रीबाई फुलेंनी येथील अस्पृश्यांची दयनीय अवस्था त्यांना पाहवली नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. पाणी प्यायची सुद्धा पाणी अस्पृश्यांनी दुसरीकडील पाण्याला, सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी जर स्पर्श केला तर विटाळ होत होते यांना. अशा वेळी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्व समाजासाठी खुला केला. ही किती मोठी ऐतिहासिक गोष्ट होती त्या काळात. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. ज्योतिबा फुले जेव्हा शेवटच्या काळात होते आणि त्यांना पॅरालिसिस झालेला होता
तेव्हा या समाजाचं, या सत्यशोधक समाजाचं नेतृत्व सावित्रीबाई फुलेंनी केलं. ज्योतिबा फुलेच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा ही चळवळ कुठे थांबू नये, लोकांमध्ये जी ऊर्जित अवस्था निर्माण झाली होती त्याला दूर करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. स्वतः ज्योतिबा फुलेंच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या घरावर आर्थिकदृष्ट्या फार मोठे संकट आली. मामा परमानंदांनी या संदर्भात सयाजीराव गायकवाड महाराजांना पत्र लिहिलेले आहेत की ज्योतिबा फुलेंचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे सावित्रीबाई फुलेंवर मोठी दयनीय अवस्था आली आहे महाराज, त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करा. हे पत्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ज्योतिबा फुलेंच्या महापरिनिर्वाणानंतर सावित्रीबाई फुलेंवर आर्थिकदृष्ट्या किती दयनीय अवस्था आली होती, परंतु अशा काळात सुद्धा सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत. जे कार्य त्यांनी ज्योतिबा फुलेंसोबत सुरू केलं होतं, आयुष्यभर ते त्या कार्य करत राहिल्या. त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा रस्ता ज्योतिबा फुलेंचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सुद्धा नेटाने चालल्या. आपला मुलगा यशवंतला डॉक्टर केलं, त्याचं लग्न लावलं. भरपूर गोष्टी सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात आहेत, परंतु मला वाटतं प्रामुख्यानं त्यांच्यापासून जर कुठली गोष्ट आज आपण पुरुषांनी प्रेरणा घेण्यासारखी असेल तर ती ही गोष्ट आहे की त्यांनी जो मार्ग निवडला होता तो मार्ग त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कधी सोडला नाही. आपण लोक चळवळीमध्ये, फुलेशाह आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या गोष्टीतून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंपासून आणखी कुठली प्रेरणा घ्यायची असेल तर मला वाटतं सावित्रीबाईंनी कधीही कुठला जातीभेद पाळला नाही. मी अमक्या जातीची म्हणून अमक्या स्त्रियांना शिक्षण देणार, हा त्यांची विचारसरणी नव्हती. सर्व बहुजनांसमवेत सर्व ब्राह्मणांना सुद्धा शिक्षण देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं. देशातील पहिली शाळा काढून त्यांनी बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली केली. तरी सुद्धा काही अज्ञानी लोक हे सावित्रीबाई फुलेंना तो मान सन्मान देण्याच्या ऐवजी एका कथोकल्पित काल्पनिक देवदेवतांना तो मान सन्मान देतात आणि आमच्या विद्येची देवता सावित्रीबाई फुले नसून सरस्वती आहे असं भासवतात. बहुजनांनी यापासून जागृत राहिलं पाहिजे. मला सांगा, सावित्रीबाई फुलेंनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या तुलनेत सरस्वतीने कुठल्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत का शिक्षणासाठी? याचा कुठला ऐतिहासिक पुरावा तुम्हाला सापडत असेल तर माझं चॅलेंज आहे, तो तुम्ही आमच्या समोर मांडावा. सावित्रीबाई फुले जेव्हा घराच्या बाहेर पडायच्या आणि शाळेपर्यंत जायच्या तेव्हा त्या शाळेत गेल्यानंतर आपल्या बॅगेमध्ये आणलेली दुसरी साडी काढून घालायच्या. का? कारण रस्त्याने येताना या मनुवादी समर्थकांनी त्यांच्या अंगावर चिखल दगड मारलेले असायचे, त्यांच्या अंगावर शेण फेकून मारलेलं असायचं. आणि या सगळं त्यांनी सहन केलं का? तुमच्या आमच्या शिक्षणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी. आज एखादी महिला शिक्षिका, महिला डॉक्टर, इंजिनियर जेव्हा घरातून निघते आणि ड्युटीला जाण्यासाठी निघते तेव्हा रस्त्यावर तिच्या उकडी हे दगड धोंडे चिखल मारत नाही. आज कोणाची तशी मजाल नाही, कोणाची तशी अवकाश नाही. आज भारतीय संविधानामुळे सर्वांना ते अधिकार मिळालेले आहेत. परंतु ही महिला जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा एखादा बहुजन समाजातील पुरुष जेव्हा नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी घराच्या बाहेर सकाळी पाऊल ठेवतो तेव्हा प्रत्येक वेळी ही गोष्ट आपण स्मरणात ठेवली पाहिजे की आज आम्ही जे शिक्षण घेऊ शकलो त्याच कारण आहे आमच्या आईनं खाल्लेला चिखल आणि दगडधोंडे. याचं स्मरण आम्ही आमच्या अंतःकरणात सदैव ठेवलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेला नाकारून सरस्वतीचा उदो करणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की सरस्वतीनं बहुजनांच्याच काय, ब्राह्मणांच्या महिलांच्या शिक्षणासाठी सुद्धा, बहुजनांच्या तर सोडून द्या, ब्राह्मणांच्या महिलांना शिक्षण मिळावे. बहुजनांचं तर खूप दूरचं राहिलं, अस्पृश्यता खूप दूरचे राहिले. फक्त ब्राह्मणांच्या महिलांना शिक्षण मिळावं यासाठी तरी कुठलं एखादं कार्य केलेलं आहे का? या संदर्भात काही ऐतिहासिक पुरावा सापडत असेल तर सरस्वतीचा तेवढा ऐतिहासिक पुरावा आमच्या समोर सादर करावा, म्हणजे आम्ही मनोभावे त्यांची सेवा करू, त्यांची पूजा करू. परंतु माझ्या वाचनात तरी आजपर्यंत असा कुठला पुरावा सापडलेला नाही. उलट सावित्रीबाई फुलेंना हा ब्राह्मण का, महार का, मराठा का, चांभार असा कुठलाही जातीभेद न बाळगता समस्त बहुजनांना शिक्षण दिलं. मी तर म्हणतो सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये जर सरस्वती असत्या तर सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीला सुद्धा शिक्षण देण्याचं काम केलं असतं. एवढ्या महान सावित्रीबाई फुले होत्या. त्यांनी सरस्वतीला सुद्धा आडाने ठेवलं नसतं. सरस्वतीला म्हणले असतं तू माझ्या शाळेत ये आणि शिक. सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीलाही शिक्षण देण्याचं काम केलं असतं. सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी हे काम केलं, त्या बदल्यात त्यांना काय मिळालं आपल्याला माहित आहे. जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ब्राह्मणांच्या कितीही विरोध करून त्यांना रोखत नाहीत. गोविंदराव फुलेंनी स्वतःच्या घरातून काढलं तरी त्यांनी हे कार्य थांबवलं नाही. अनेक समाजांनी चिखल मारला, दगड मारला तरी हे काय काम थांबवत आहेत.
मग काय करावं? त्यावेळेस मनुस्मृतीवाल्यांचा, मनुवादी लोकांचा मोठा प्रश्न पडला त्यांच्या समोर की अरे काही केलं हे काही थांबत नाहीत, आता काय करावं? जेव्हा बुद्धी काम करत नाही, जेव्हा शिव्या शाप देऊन काम करत नाही, जेव्हा दगडधोंडे मारूनही हे काम थांबवत नाहीत, समाजातून बहिष्कृत केलं तरीही हे काम थांबवत नाहीत, मग आता काय करावं? तर ह्यांना जीवेच मारून टाकू म्हणे. आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना जीवेच मारण्यासाठी म्हणून ह्या मनुवादी लोकांनी रात्रीच्या अंधारामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या घरावर 2 मारेकरी पाठवून दिले. रोडे आणि धोंडुबा कुंभार आणि मातंग जातीतील रोडे नावाचे एक व्यक्ती होते. ह्या 2 मारेकऱ्यांना सुपारी देऊन ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी यांनी यांच्या घरी पाठवलं. जेव्हा ज्योतिबा फुलेंच्या घरात ते आले तेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले झोपलेल्या होत्या. घरामधली लगबग पावलांचा आवाज ऐकून ज्योतिबा फुलेंना जाग आली. त्यांच्या लक्षात आले की कुणीतरी आले, बाहेरच्या अंगणात कुणीतरी धडपडतंय. ज्योतिबा फुलेंनी आवाज दिला, कोण आहे रे तिकडं? सावित्रीबाई फुले सुद्धा न भीता न ढगमगता ज्योतिबा फुलेंच्या जवळ येऊन बसल्या. ज्योतिबा फुलेंचा हातात हात त्यांच्या असेल आणि न ढगमगता त्यांच्या लक्षात आलं कुणीतरी चोर, दरोडेखोर बाहेर आलेला आहे. तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी अतिशय सावध अवस्थेमध्ये विचारपूस केली की कोण आहे बाहेर तिकडं? तेव्हा न राहून बाहेरच्या मारेकऱ्यांना लक्षात आलं की आपण आल्याची चाहूल या दोघा नवरा बायकोला, पती पत्नीला लागलेली आहे. आता काय करावं? तेव्हा बाहेरचे ते धोंडीबा आणि रोडे हे उत्तरले की आम्ही आहोत आणि आम्ही तुम्हा दोघांना मारण्यासाठी इथं आलोत. तेव्हा ज्योतिबा फुले म्हणाले, मारण्यासाठी? का मारणार आहात तुम्ही मला? आम्हा दोघा नवरा बायकोला तुम्ही का मारणार आहात? तेव्हा समोरची व्यक्ती मारेकरी उत्तरले की आम्हाला तुम्हाला मारण्याची सुपारी मिळाली म्हणून. ज्योतिबा फुले म्हणाले, बरं ठीक आहे, पण यातून तुम्हाला तुमचा काय फायदा आहे का? यातून तुम्हाला काय मिळेल? तसे तो रोढे आणि धोंडी नावाचा जो व्यक्ती होता, जे मारेकरी होते, ते म्हणाले, हो, यातून आम्हाला प्रत्येकी 1000 रुपये मिळणार आहेत. तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणाले की बरं झालं बाबा, आम्ही आयुष्यभर बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करण्याची शपथ घेऊन काम करत आहोत. आमचा मृत्यू सुद्धा, आमचा अंत सुद्धा आता कुणाच्या तरी चांगलं होण्यानंच होणार आहे. तुम्हाला पैसे मिळणार आहेत ना, म्हणजे तुमचं भलं होईल, तुम्हाला पैसे मिळतील, तुमचा उद्धार होईल. आणि आमच्या मृत्यूला कारण सुद्धा एखाद्याचा उद्धारच आहे. यापेक्षा आणखी काय गोष्ट असावी? तुम्ही या आणि खुशाल आमचा जीव घ्या, आम्हाला जीवे मारा. परंतु काय र, मरणाराची एक शेवटची इच्छा असते. काय तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल? मरत्या माणसाला नाही म्हणू नये, माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल का? ज्योतिबा फुलेंनी हा प्रश्न विचारताच समोरील रोडे आणि धोंडी नावाचे मारेकरी म्हणाले, काय आहे तुमची शेवटची इच्छा? तसं ज्योतिबा फुले म्हणाले, माझी शेवटची इच्छा एवढीच आहे, आता तुम्ही दोघे आम्हाला जीवे मारताल, काही हरकत नाही, मारून टाका, परंतु आम्हाला मारल्यानंतर सुद्धा आम्ही तुमची मुलं बाळ, तुमची लेकरं, जे कित्येक पिढ्या अंधारात डगमगत आहेत, या व्यवस्थेनं कित्येक वर्षापासून त्यांना अधिकार वंचित, शिक्षण वंचित ठेवलेलं आहे, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना मुक्तीची दारं खुली व्हावीत म्हणून आम्ही जी शाळा उघडलेली आहे, माझी तुम्हाला विनंती असेल, माझी शेवटची इच्छा असेल की माझ्या शाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये तुमची लेकरं टाका, त्यांना शिक्षण द्या आणि त्यांना सत्य मार्गाने पुढे जायला सांगा, तरच त्यांचा उद्धार होईल. तुमच्या लेकरा बाळांचा उद्धार व्हावा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. आता या आणि मला मारा. हे ज्योतिबा फुलेंचे शब्द ऐकल्यानंतर रोढे आणि धोंडीबा हे जे मारेकरी होते, त्यांच्या हातातली शस्त्र गळून पडली. अतिशय लज्जित होऊन ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पायापाशी येऊन ढसाढसा रडू लागली, त्यांची पाय धरू लागली आणि म्हणू लागले, कसली लोक आहेत तुम्ही, कसली माणसं आहेत तुम्ही? आम्ही तुम्हाला जीवे मारायला आलोत आणि तुम्ही आम्हाला मारायला आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमचाच उद्धार बघताय. जीव वाचवायचं सोडून, आमच्यापासून, आमच्यासोबत मुकाबला करायचा सोडून, इथून पळून जायचं सोडून तुम्ही आम्हाला हे सांगतायत की तुमच्या लेकरांचा उद्धार कसा होईल, तुमची लेकरं मोठी कशी होतील? आम्हाला माफ करा, फार मोठा गुन्हा आमच्याकडून व्हायला निघाला होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल बंधू भगिनींनो, जो रोढे नावाचा व्यक्ती ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी आला होता, तो नंतर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचा प्रोटेक्शन म्हणून, आयुष्यभर त्यांचा अंगरक्षक म्हणून उभा राहिला. जो मारायसाठी आला होता तो ज्योतिबा फुलेंच्या जीवाचा रक्षक म्हणून, सावित्रीबाई फुलेच्या जीवाचा रक्षक म्हणून आयुष्यभर त्यांना साथ देण्यासाठी थांबला.
जो धोंडीबा नामदेव कुंभार नावाचा व्यक्ती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मारण्यासाठी आला होता, नंतरच्या काळात सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेल्या प्रौढांसाठीची शाळा होती, ज्योतिबा फुलेंनी प्रौढ लोकांसाठी जी रात्रीची शाळा सुरू केली होती, त्या शाळेत तो शिकला. सावित्रीबाईनं ज्योतिबा फुलेंनी त्याला शिकवलं आणि नंतरच्या काळात तो महाविद्वान झाला. नंतरच्या काळात तो धर्मपंडित झाला. नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचे ग्रंथ लिहिले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मारण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांनी ज्ञानानं एवढं भरभरून दिलं की नंतरच्या काळात मोठा विद्वान आणि पंडित हा धोंडीबा नामदेव कुंभार नावाचा व्यक्ती झाला. मला सांगायचंय काय, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मारण्यासाठी सुद्धा हे लोक धजावले नाहीत. त्यांना स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागलं. त्यांना चिखल धोंडे दगड खावे लागले. अक्षरशः जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या. मारेकरू त्यांच्या अंगावर घातले. परंतु तरी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी हे कार्य कधी थांबवलं नाही. हे कार्य हे बहुजनांच्या उद्धाराचं कार्य होतं. बहुजनांना गुलामीतून मुक्त करणारं कार्य होतं. आणि हे कार्य त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं. अगदी हे कार्य करत करतच त्यांना मृत्यू आला. हे कार्य करत करतच त्यांना, नाही तर बघा ना, कोण कुठला पांडुरंग बापूजी गायकवाड, कोण कुठला अस्पृश्य, काय त्यांचं रक्ताचं नातं होतं का सावित्रीबाई फुले सोबत? काय त्यांचा पाहुणा होता का? त्यांच्या बांधाला बांध होता का? काय संबंध होता? परंतु त्या गायकवाड नावाच्या अस्पृश्य माणसाला प्लेग झालाय. त्याला आपण साथ सहकार्य केलं पाहिजे. त्याचा जीव वाचवला पाहिजे. ही तळतळ एका आईच्याच हृदयात साठू शकते. म्हणून खऱ्या अर्थानं बहुजनांचा उद्धार करत करतच त्यांना मृत्यू आला. आणि आजच्या दिवशी 10 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पुनश्च एकदा त्यांना अभिवादन करूया. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचे आपल्या बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत. एवढे उपकार आहेत, मी म्हणेल आपण रक्ताचे सडे किंवा चामड्याचे जोडे जरी कडून त्यांना घातले असते तरी कधी त्यांचे उपकार विसरू शकलो नसतो. एवढे अनंत त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलं. यावरूनच त्यांचे महानता किती होते. बाबासाहेबांसारख्या माणसानं, मी आधी म्हटलं, बाबासाहेबांसारख्या महामानवानं ज्योतिबा फुलेंना गुरु मानावं, यातच त्यांची महानता दडलेली आहे असं मी म्हणेल. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःला महात्मा ज्योतिबा फुलेंचे जीवनचरित्र लिहिण्याची इच्छा होती. अशी इच्छा त्यांनी धनंजय कीर यांच्याकडे बोलून दाखवली होती. खरं तर बाबासाहेब ही त्यांची इच्छा पूर्णत्वास नेऊ शकले असते. आणि ज्योतिबा फुलेंचं चरित्र, ते जसं बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांनी लिहिलं तसं ज्योतिबा फुलेंचं चरित्र देखील बाबासाहेब लिहू शकले असते. तो ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा मोठा इतिहासच आपल्यासमोर बाबासाहेबांच्या लेखणीतून येऊ शकला असता. परंतु बाबासाहेबांवर एवढ्या मोठ्या जिम्मेदाऱ्या होत्या. त्यांना फार कमी आयुष्य लाभलं आणि कमी आयुष्यात त्यांना खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या. त्या दगदगीच्या काळात आणि शेवटच्या काळात त्यांना त्यांच्या शरीरानेही साथ दिली नाही. त्यामुळे या दगदगीच्या काळात त्यांच्याकडून ही त्यांची इच्छा राहून गेली. मात्र नंतरच्या काळात काही विद्वानांनी बाबासाहेबांची ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये धनंजय कीर असतील, पंढरी सीताराम पाटील असतील, यासारख्या भरपूर लोकांनी ज्योतिबा फुलेंचं चरित्र लिहिलं आहे. डी के खापर्डे यांनी सुद्धा त्यांचं उत्तम चरित्र लिहिलं आहे. सावित्रीबाई फुलेंचं चरित्र सुद्धा अनेकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ही सगळी पुस्तकं आपण वाचायला पाहिजेत. या पुस्तकातून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जीवन समजून घ्यायला पाहिजे. आज आम्ही आमच्या महिलांना जे शिक्षण मिळालं, आज आमच्या माता भगिनी जे शिक्षण घेतात, मी महिला दिनाच्या निमित्ताने जे बोललो होतो तेही आपण ऐकावं. त्यात देखील मी हे म्हटलं होतं की आज आमच्या महिला डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, शिक्षिका होत आहेत. एवढंच काय, भारताच्या प्राईम मिनिस्टर झाल्या, राष्ट्रपती झाल्या. याची मुळं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्यात दडलेली आहेत. याची मुळं भारतीय संविधानाच्या कलमात दडलेली आहेत. आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आज मला मोठं आश्चर्य वाटतं की पुण्यामध्ये ज्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी महान कार्य केलं, त्या दगडूशेठ गणपती, काहीतरी दगडूशेठ हलवाई गणपती आहे, त्या गणपतीचं थोडंसं पुढे गेल्याच्या नंतरच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी तिथून पहिली शाळा सुरू केली गंजपेठेमध्ये. ते ऐतिहासिक स्थळ तिथे आहे. आज आमच्या महिला दगडूशेठच्या गणपतीला जाऊन वंदन करतात, नतमस्तक करतात. अगदी गणपती बसतो तेव्हा त्या काळामध्ये तिथे बसून हजारोंच्या संख्येनं, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असं काहीतरी मंत्र तिथं पठण करतात, गायत्री मंत्र वगैरे. परंतु या महिलांना हे मंत्र पठण करण्याचं, हे ज्ञान अर्जन कुठून झालं? शिक्षण घेण्याचं, नोकरी करण्याचं, ताटमानेनं उभा राहण्याचं, पैसा कमवण्याचं, संपत्ती कमवण्याचं, हे सगळं अधिकार कुठून प्राप्त झाले? ते शिक्षणातून प्राप्त झाले. आणि हे शिक्षण ज्या महानुभावांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी दिलं. आम्हाला गणपती माहीत असतो, परंतु त्याच्या समोरच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं राष्ट्रीय स्मारक असलेलं पहिली शाळा जिथून सुरू झाली, ते ऐतिहासिक स्थळ आहे. खरं तर मी म्हणेन की भारतातील प्रत्येक महिलेनं, प्रत्येक पुरुषानं त्या पवित्र ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन
आपलं माथा आपला डोकं तिथं टेकून त्या महान मानवांचे आभार मानायला पाहिजेत, उपकार मानले पाहिजेत. परंतु आमचे लोक तिथे न जाता भलत्याच वाटेनं जातात आणि कथोकल्पित देवतांना आपला उद्धार करता समजतात. यातच बहुजनांच्या गुलामीची मुळं दडलेली आहेत. मला वाटतं बहुजनांनी याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, खरा इतिहास समजून घेतला पाहिजे, सत्य काय असत्य काय समजून घेतलं पाहिजे. हीच आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मला वाटतं आपल्यासाठी सर्वांसाठी ही मोठा सबक असेल, शिक असेल. पुनश्च एकदा सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करतो आणि थांबतो. आपण सर्वांनी मला शांतचित्तेत ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. बहुजन संघटक या पेजचे सुद्धा आभार. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.